हे साहेबांना चिठ्ठ्या कोण देत असेल रे? ती काय माहित नाही, पण ही चिठ्ठ्या देऊन आपल्याला येडं बनवायचं काम चाललंय. साहेबांच्या आलंय लक्षात ते. बघू आता काय होतंय. हा ते पण बरोबर आहे. दे. साहेब, हो साहेब, जामकर साहेब, हो कॉन्स्टेबल साहेब, जामकर साहेब कुठे? बोलवा की आम्हाला भेटायचं होतं ना. दंगा करू नका. अहो आम्हाला त्यांना भेटायचंय ना. बोलवा त्यांना, बोलवा लगेच. तात्या काय झालं? जामकर साहेब, आमच्या लालीच्या बाबतीत नक्की काय झालंय हे आम्हाला समजलं पाहिजे. साहेब माझ्या लेकीच्या रक्तानं डाग असलेली चेन आणि साडी सापडली आणि तिचा काहीच पत्त्या नाहीये. साहेब काय चाललंय काही? आमची लाली कधीच कुणाच्या आद्यात मदत नाही, पण तिच्या बाबतीत हे सगळं असं कसं झालं? साहेब आम्हाला आमची लाली पाहिजे. रडू नको तू, रडू नको. चला बसू. अहो एवढं पुरावा मिळाला तरी सुद्धा आरोपी कसा सापडत नाही? कुठे माझी लाली? काय झालंय तिचं? अहो गावात नको नको ती चर्चा होती. हो सांगा मला, माझ्या लेकीचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? एवढा टोकाचा विचार करू नका तुम्ही. तपास चालू आहे आमचा. साहेब आम्हाला आमची लाली सुखरूपच पाहिजे, पण जे काही दिसतंय ना त्याने आम्हाला पण भीती वाटतेय. साहेब माझ्या लेकीच्या जीवावर कोण उठलंय ते शोधून काढा साहेब, लवकर काढा. बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. पोलिसांचा तपास चालू आहे. मी तुम्हाला खोटा विश्वास देणार नाही, पण तुमच्या मुलीला काही होणार नाही. लवकरात लवकर आम्ही तिला शोधू. फक्त तुम्ही संयम बाळगा. यांना सांभाळा. तात्या तुम्हा दोघांना नेमकं काय वाटत असेल ना आम्ही समजू शकतो, पण साहेब जसं म्हणाले तसं तुम्हाला संयम ठेवावं लागेल. अहो तुम्हाला जेवढी घाई झाली आहे ना लालीला शोधायची, तशीच घाई आम्हाला पण झाली केस सोडवायची. थोडा संयम ठेवा, शांत राहा. हां तात्या तुम्ही यांना घरी घेऊन जा. हां जसं काही कळेल ना तुम्हाला लगेच कळवतो. आई लवकरात लवकर शोध घ्या साहेब. चल. फुलताय लय भूक लागली. कवर वाट बघणार आहे? हा आता काही लढायला गेलाय का तुझा गोपाळ? दुकानात तर गेला, येईल ना बाई वाढ ना जेवायला. हे बघ, जर माझा गोपाळ घरला येत नाही ना तर मी काय काम करणार नाही. काय त्या मुडद्याला होत नाही? हा कुठं जाशील बघा तर समोरच उभा अशी गत आहे ह्या घराची. शनी म्हणून चिकाटला ह्या घराला, आणि ह्याची 7:30 आहे ना सगळ्या घरादाराची राख रांगोळी करल. आत्या बाई शांत बसा की तुम्ही. इथं येळ वंगाळ चालली आहे आणि त्यात तुम्ही याचं वाईट वंगाळ बोलू नका की. ए त्या मुडद्यामुळे सगळं वाईट वांगाळ झालंय. हा त्याला द्या हाकलून, म्हणजे सगळं सरळ होईल बघा. अहो तुम्ही काय समजत की नाही ह्यासनी? आला बाई गोपाळ आला. गोपाळ बरं झालं बाबा आलास. जा हात पाय धुवून घे, मी जेवायला वाढते. चल. गोपाळ बरं झालं बाई आला, नाही तर ना आज तुझ्या आईने सगळ्यांना ना उपाशी मारायचं ठरवलं होतं. काय झालं? जेवायला घेतलं नाही अजून? नाही ना बाबा. अरे बाबा गोपाळ यायचा होता ना. हा आला गोपाळ. आता मिळेल समध्यासनी जेवायला. हिम्मतराव, ए हिम्मतराव, बाहेर या. हिम्मत, येताना तुझ्या पोराला बी बाहेर घेऊन ये. जरा येळ काळ बघून बोंबलत जागी. का आमच्या नावाने शिमगा लावलाय? कशा पायी ओरडतेस? जरूर काय तुला माहितच नाही की? हा अरे आजवर माझ्या पुरीचा संसार होता म्हणून ही मान झुकावली होती, पण जिच्यासाठी स्वाभिमान मी टाकला त्या पुरीलाच तुम्ही गायब केलं. अरे लाजा वाटू द्या तुम्हाला, लाजा. गोपाळ काय झालं? काय झालं गोपाळ? काय नाही काय झालं नाही. ऐका तात्या, जगासमोर तमाशा नको, आत बसून बोलू. चला. ए अजिबात नाही. या नालायक घराचा उंबरा सुद्धा चढायचा नाही मला. ए हे बघा आम्हाला आमची लेक हवी आहे. कुठं आहे आमची लेक? काय केलंय तुम्ही तिचं? अहो काय बोलताय सासूबाई? मी काय सुद्धा नाही केलं. मी कशाला? आमच्या घरातल्या कुठल्याच माणसाने काय नाही केलं. मी तर झुंजार आलं घर. हा ऐका इथे. झुंजार सांग, मी पेपर मध्ये बातमी दिली का नाही? होय दिली होती गोपाळनी, मी स्वतः छापलं पेपरला. टीव्हीवरती इंटरव्ह्यू दिला. सगळं करतो मी माझ्या परीनं. तुम्हाला जाणून घ्यायचं ना लालीचे कुठे ते, त्यांचा जो प्रिय करे त्याला जाऊन विचारा कुठे आहेत त्या.
बद्दल असं वाईट बोलायचं नाही. काय तुझं लावलंय सारखं? तात्या मागवा. काय करताय? शांत बसा. हे असं हातापाई करून काय होणार आहे का? यानं खरंच जर काय केलं असेल ना तर आम्ही पोलीस आहे ना. शांत बसा वाईच. अरे विचार की तुझ्या बापाला आणि तुझ्या भावाला विचार. त्यांनीच माझ्या लेखीचं काहीतरी बरं वाईट केलंय. अरे अरे तिची चेनन साडी रक्तानं भरलेली मिळाली तुम्हाला. विचार त्याला विचार. अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमच्या समोर डोकं फोडून घेऊ का म्हणजे तुमचा विश्वास बसेल? तुम्हाला जाणून घ्यायचं ना लालेजी कुठे आहेत? ते लालेजींचे प्रेमपत्र सापडलेत. ती प्रेमपत्र पाठवणारा जो प्रियकरण आहे त्याला जाऊन विचारा, तो सांगाल तुम्हाला. जवळ तर माझं कोण काय केलं माझ्या लेकीचं? कोण काय केलं? सॉरी सॉरी. हे काय करताय जावई बापू? ही काय पद्धत झाली का वागायची? अहो सॉरी, चुकलं सासूबाई, चुकलं माझं. अहो सॉरी. ते सारखं माझे कॉलर पकडतात. तुमचे कोणी कॉलर पकडले तुम्हाला राग येईलच की. सॉरी बरं का. तुम्ही एक काम करा, इथं थांबू नका. घरी जाओ बरं. आणि का तुझ्याबद्दल एक पुरावा सापडू दे मला, मग बघतो. मग जावाय बिवाय विसरायचं नाही. तुझा जीव घेतला ना तर नावचा सुभाषराव नाही. मारून टाका एकदाचा मला, म्हणजे तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. मारून टाका. ह्या कचड्यातनं तरी सुटल मी. सुभाषराव शांत व्हा, शांत व्हा. असा गोंधळ घालून चालणार आहे का? चला चला. हे चला. आप्पा मी काय म्हणतोय, या इकडं. आहो मी काय म्हणते, तुम्ही जरा त्या लालीच्या बापाला जरा समजवा ना, नाही तर परत इथं आपल्या दाराशी येऊन तमाशा करल त्यो. मी त्या सुभाषरावच्या पुढे नाक घासायला जाणार नाही. त्याला काय समजायचं ते समजू दे. अहो असं काय करता? किती झालं तरी ते आपले व्याही आहेत. अगं एकदा सांगितलं तुला कळत नाही का ग?